हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन कन्सेप्ट बघतोय आणि अर्थातच ही नवीन कन्सेप्ट कोणती आहे? मास टाईड टू रॉड. आता मास टाईड टू रॉड ही कन्सेप्ट बघत असताना त्या ठिकाणी आपण एक काय कन्सिडर केलाय? एक रॉड कन्सिडर केलाय आणि जो रॉड कन्सिडर केलाय ना त्या रॉडला मास टाईट केलंय, पॉइंट मास टाईट केलंय. अर्थातच आपण रॉडला एक बॉब कनेक्ट केलाय, बॉब टाईट केलाय आणि मग रॉडला टाईट केलेला बॉब त्या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी फिरवलाय आणि मग हा बॉब ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, रॉडला टाईट केलेला बॉब जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेस हा बॉब अपर मोस्ट पोझिशन ए, मिडल पोझिशन सी आणि लोअर मोस्ट पोझिशन बी अशा 3 पोझिशन मध्ये जातोय. रॉडला टाईट केलेल्या बॉबची आपण अपर मोस्ट पोझिशन ए च्या ठिकाणची, मिडल पोझिशन सी च्या ठिकाणची आणि बॉटम पोझिशन बी च्या ठिकाणची काय फाइंड आउट करणार आहोत? व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. त्याचबरोबर रॉडला टाईट केलेला जो बॉब आहे तो बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना तो बॉब ज्या रॉडला टाईट केलाय त्या रॉड मधलं टेन्शन आपण फाइंड आउट करणार आहोत. त्याचबरोबर रॉड मिडल पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन किती हे आपण फाइंड आउट करणार आहोत आणि रॉड बॉटम पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन किती हे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. आणि मग हे फाइंड आउट करत असताना आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलं पाहिजे. अर्थातच आपण कशाबद्दल बोललं पाहिजे? स्ट्रिंग बद्दल बोललं पाहिजे, स्ट्रिंगचा विचार केला पाहिजे. रॉडला टाईट केलेल्या बॉबची अप्पर मोस्ट पोझिशन, मिडल पोझिशन आणि बॉटम पोझिशन अर्थातच लोअर मोस्ट पोझिशन अशा 3 पोझिशनच्या ठिकाणची व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यापूर्वी आपण स्ट्रिंगला टाईट केलेला जो बॉब आहे त्या बॉब बद्दल बोललं पाहिजे. आता जेव्हा आपण स्ट्रिंगला बॉब टाईट केला होता आणि तो बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी व्हर्ल केला होता, फिरवला होता, त्यावेळेस तो बॉब बॉटम पोझिशनला असताना त्या बॉबची व्हेलॉसिटी होती √5rg. अर्थातच ही सर्वात जास्त व्हेलॉसिटी होती. बॉबची ही लोअर मोस्ट पोझिशनची, बॉटम पोझिशनची सर्वात जास्त व्हेलॉसिटी होती. आणि मग स्ट्रिंगला टाईट केलेला बॉब लोअर मोस्ट पोझिशनला असताना त्याची व्हेलॉसिटी √5rg इतकी असली पाहिजे तर आणि तरच स्ट्रिंगला टाईट केलेला बॉब हा त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत करत ए पॉइंटला येईल. जर स्ट्रिंगला टाईट केलेल्या बॉबची व्हेलॉसिटी √5rg पेक्षा कमी असेल तर स्ट्रिंगला टाईट केलेला बॉब ए पोझिशन पर्यंत जाऊ शकणार नाही आणि ए पोझिशनला जाण्यापूर्वीच स्ट्रिंग मधलं टेन्शन व्हॅनिश होईल. अर्थातच बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकणार नाही. म्हणजेच स्ट्रिंगला टाईट केलेल्या बॉबची व्हेलॉसिटी लोअर मोस्ट पोझिशनला ऍटलीस्ट √5rg इतकी पाहिजे होती. मग जेवढी जर व्हेलॉसिटी असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब कुठल्या पोझिशनला आला असता? ए पोझिशनला आला असता. आता जरी बॉब ए पोझिशनला आला तरी ए पोझिशनला आलेल्या बॉबची व्हेलॉसिटी फ्लॅट बेस ए √√rg इतकी पाहिजे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची ए पॉइंटच्या ठिकाणची व्हेलॉसिटी फ्लॅट बेस ए √√rg इतकी नसेल आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी स्ट्रिंग मधलं टेन्शन काय होईल? व्हॅनिश होईल आणि हा जो बॉब आहे हा बॉब ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इफेक्ट मुळे त्या ठिकाणी खाली पडेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी मूव्ह होईल. आणि म्हणून ए पोझिशनला आलेल्या बॉबला जर त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर कमीत कमी त्या बॉब मधली व्हेलॉसिटी किंवा त्या बॉबची व्हेलॉसिटी फ्लॅट बेस ए √√rg इतकी पाहिजे. आता या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉब बद्दल बोलत असताना, स्ट्रिंगला टाईट केलेल्या आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉब बद्दल बोलत असताना हा बॉब ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला होता, बॉटम पोझिशन
त्यावेळेस हा बॉब ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन त्या ठिकाणी कसं होतं, मॅक्सिमम होतं. त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं होतं त्या ठिकाणी, मॅक्सिमम होतं. अर्थातच सांगायचं झालं तर ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस बॉटम पोझिशनला लोअर मोस्ट पोझिशनला येईल त्यावेळेस ह्या बॉबचं वेट mg कुठल्या डायरेक्शनला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. ह्या बॉबचं वेट mg कुठल्या डायरेक्शनला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर हा बॉब ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन टुवर्ड्स द सेंटर असेल. अर्थातच ते कुठल्या डायरेक्शनला असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल. आणि मग वेट mg असलेला बॉब स्ट्रिंगला डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करेल. तर स्ट्रिंग मधलं टेन्शन बॉबच्या वेटला अपवर्ड डायरेक्शनला पुल करेल. आणि म्हणून या ठिकाणी मला स्ट्रिंग मधलं जे टेन्शन मिळालं होतं ना ते स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं मिळालं होतं, पॉझिटिव्ह मिळालं होतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला आला त्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला आलेल्या बॉबचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला होतं. जे वेट स्ट्रिंगला डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करते. पण या ठिकाणी स्ट्रिंग देखील mg एवढं वेट असलेल्या बॉबला अपवर्ड डायरेक्शनला पुल करते. स्ट्रिंग मधलं टेन्शन mg एवढं वेट असलेल्या बॉबला अपवर्ड डायरेक्शनला पुल करते. आणि म्हणून या ठिकाणी स्ट्रिंग मधलं टेन्शन मला त्या ठिकाणी कसं मिळालं होतं, पॉझिटिव्ह मिळालं होतं. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे जाईल त्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या बॉबची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाईल, कमी होत जाईल. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या बॉबची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते. आणि मग जशी जशी व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते तसं तसं तो बॉब ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन पण डिक्रीज होत जाते. आणि मग हा बॉब ज्यावेळेस ए पॉइंटला येईल त्यावेळेस ए पॉइंट आलेल्या बॉबची व्हेलॉसिटी v at base a is equal to अंडर rg एवढी असेल. तेव्हा हा बॉब ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती असेल, 0 असेल. म्हणजे ज्यावेळेस आपण बॉब स्ट्रिंगला टाईट केला होता आणि स्ट्रिंगला टाईट केलेला बॉब जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता त्यावेळेस हा बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना हा बॉब ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन बॉब लोअर मोस्ट पोझिशनला असताना कसं होतं, पॉझिटिव्ह. आणि त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना कसं होतं, 0 होतं. म्हणजे जर आपण स्ट्रिंगचा विचार केला तर स्ट्रिंगचा विचार केल्यानंतर आपल्याला असं आढळलं की स्ट्रिंग मधलं टेन्शन एक तर 0 तरी असू शकतं किंवा स्ट्रिंग मधलं टेन्शन एक तर पॉझिटिव्ह तरी असू शकतं. स्ट्रिंग मधलं टेन्शन कदापि ही निगेटिव्ह असत नाही. आणि मग या ठिकाणी ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन पॉझिटिव्ह आणि 0 आहे, निगेटिव्ह नाही हे सांगितल्यानंतर आपण त्या ठिकाणी आता रॉड कडे वळूया. आपण आता स्ट्रिंग ऐवजी एक हलकासा रॉड घेतोय आणि हा जो हलकासा रॉड आहे ह्या हलक्याशा रॉडला त्या ठिकाणी आपण एक पॉइंट मास टाईट करतोय. अर्थातच एक बॉब टाईट करतोय. आणि मग बॉब टाईट केलेला हा जो रॉड आहे हा रॉड त्या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी फिरवतोय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये व्हर्ल करतोय. आणि मग ज्या वेळेस हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा हा रॉड किंवा हा बॉब ज्यावेळेस बी पोझिशनला येईल त्यावेळेस त्या बॉबचं वेट mg हे त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि हे वेट mg रॉडला डाऊनवर्ड डायरेक्शनला पुट करेल. पण त्याच वेळेस रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन हे बॉबच्या वेटला अपवर्ड डायरेक्शनला पुल करेल. अर्थातच टुवर्ड्स द सेंटर कडे पुल करेल. आणि मग यावेळी रॉड मध्ये निर्माण झालेले जे टेन्शन आहे ते टेन्शन त्या ठिकाणी कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच ज्यावेळेस रॉडला टाईट केलेला बॉब लोअर मोस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस रॉड मधलं टेन्शन हे त्या ठिकाणी कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आता ज्यावेळेस हा रॉड लोअर मोस्ट पोझिशन कडनं अप्पर मोस्ट पोझिशन कडे जाईल त्यावेळेस साहजिकच आहे की लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे जाणाऱ्या रॉड वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल.
आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पुलमुळे लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे जाणाऱ्या रॉडची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल. अर्थातच रॉडला टाईट केलेल्या बॉबची व्हेलॉसिटी देखील कमी कमी होत जाईल. आणि मग जशी व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल तसं तसं त्या रॉड मधलं टेन्शन देखील कमी कमी होत जाईल. आणि मग हा रॉड लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे ज्या वेळेस येईल त्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे आलेल्या रॉड मधलं टेन्शन डिक्रीज झालेलं असेल, कमी झालेलं असेल. आणि मग टेन्शन कमी झालेला रॉड अर्थातच टेन्शन कमी झालेल्या रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला येईल, ए पोझिशनला येईल, त्यावेळेस त्या बॉबचं वेट mg हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल. आणि मग ज्या बॉबचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल तो बॉब रॉडला टाईट केलेला असल्यामुळे आणि रॉड रिजिड असल्यामुळे रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन हे त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल. आणि या ठिकाणी वेटची डायरेक्शन डाऊनवर्ड तर रॉड मधल्या टेन्शनची डायरेक्शन अपवर्ड. आणि मग या ठिकाणी वेट आणि टेन्शन यांची डायरेक्शन अपोजिट असल्या कारणानं आपल्याला टेन्शन निगेटिव्ह भेटेल. म्हणजे जर आपण रॉडचा विचार केला तर रॉडच्या बाबतीत आपल्याला टेन्शन लोअर मोस्ट पोझिशनला रॉड ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला होता किंवा रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला होता त्यावेळेस रॉड मधलं टेन्शन आपल्याला कसं मिळालं होतं, पॉझिटिव्ह मिळालं होतं. तर रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला आहे त्यावेळेस हा बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन त्या ठिकाणी कसं आहे, निगेटिव्ह आहे. आणि मग रॉडच्या बाबतीत विचार केला तर रॉडच्या बाबतीत आपल्याला टेन्शन पॉझिटिव्ह मिळू शकतं, रॉडच्या बाबतीत आपल्याला टेन्शन निगेटिव्ह मिळू शकतं आणि रॉडच्या बाबतीत आपल्याला टेन्शन 0 मिळू शकतं. आणि मग ह्या तीन टेन्शनचा विचार करून आपण हा रॉड ज्या बॉबला टाईट केलाय त्या बॉबची अपर मोस्ट पोझिशन, मिडल पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन अशा तिन्ही पोझिशनच्या ठिकाणची काय फाइंड आउट करणार आहोत, व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. आणि मग आता ही व्हेलॉसिटी फाइंड आउट करत असताना सुरुवातीला आपण अपर मोस्ट पोझिशनचा विचार करू. रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस रॉड मधलं टेन्शन आणि वेट mg हे दोन्ही घटक त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करतात, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. तुर्तास आपण रॉडच्या टेन्शनची डायरेक्शन जर आपण डाऊनवर्ड पकडली, रॉडला टाईट केलेल्या वेट mg ची डायरेक्शन आपण जर डाऊनवर्ड पकडली तर त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल ऍट अपर मोस्ट पोझिशन टेंशन T at base A plus weight mg is equal to mv at base A square upon r. रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला आहे, ए पोझिशनला आहे त्यावेळेस रॉड मधलं टेन्शन, बॉबचं वेट mg हे दोन्ही घटक त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला काय प्रोव्हाइड करतायत, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. आणि त्या संदर्भातलं इक्वेशन मिळाले T at base A plus mg is equal to mv at base A square upon r. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे रॉड ज्यावेळेस अपवर्ड पोझिशनला असतो, रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस ह्या बॉबची व्हेलॉसिटी जरी 0 असेल तरी देखील हा रॉड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. रॉडला टाईट केलेला बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. आणि मग आपण रॉड अपर मोस्ट पोझिशनला असताना, रॉडला टाईट केलेला बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना जर त्याची व्हेलॉसिटी 0 असेल तरी देखील तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत असेल तर या ठिकाणी आपण फ्लॅट बेस
इज इक्वल टू काय घेऊ शकतोय 0 घेऊ शकतोय आणि मग या ठिकाणी फॅट बेस ए 0 घेतल्यानंतर इक्वेशन मध्ये काय चेंज होईल फॅट बेस ए प्लस mg इज इक्वल टू m अपॉन r इन ब्रॅकेट 0 चा स्क्वेअर 0 चा स्क्वेअर 0 चा असतो 0 into m 0 अपॉन r 0 सो t at base a प्लस mg इज इक्वल टू 0 आता mg या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला प्लस आहे राइट हँड साइडला जाऊन त्या ठिकाणी मायनस होईल सो t at base a इज इक्वल टू मायनस mg मग यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे टेन्शन इज इक्वल टू मायनस mg असं ज्या अर्थी आपल्याला मिळतंय त्या अर्थी वेट mg ची डायरेक्शन ही त्या ठिकाणी कुठं आहे डाऊनवर्ड आहे तर रॉड मध्ये निर्माण झालेल्या टेन्शनची डायरेक्शन ही त्या ठिकाणी कुठं आहे अपवर्ड आहे नीट लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस त्या बॉबची वेलोसिटी किती असली तरी चालते 0 असली तरी चालते म्हणजे एक पोझिशनला असलेल्या बॉबची वेलोसिटी जर त्या ठिकाणी किती असेल 0 असेल तर त्या ठिकाणी तो बॉब ज्या रॉडला टाईट केलाय त्या रॉड मधलं टेन्शन त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय मायनस mg मिळतंय म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की रॉड अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड ज्या बॉबला टाईट केलाय त्या बॉबची वेलोसिटी 0 आणि रॉड मधलं टेन्शन टी ॲट बेस इज इक्वल टू किती मायनस mg आता हा बॉब रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशन कडनं कुठे येईल लोअर मोस्ट पोझिशनला येईल त्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला आलेल्या त्या बॉबची वेलोसिटी किती हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय फाइंड आउट करायचंय आणि हे फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण कोणत्या लॉचा आधार घेणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी according to law of conservation of energy according to law of conservation of energy decrease in potential energy is equal to increase in kinetic energy decrease in potential energy is equal to increase in kinetic energy आता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस अपर मोस्ट पोझिशनला असलेल्या त्या बॉबची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे 1/2 m v at base a square कारण वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची ए पोझिशनच्या ठिकाणची वेलोसिटी v at base a आहे आणि म्हणून त्या बॉबची ए पोझिशनच्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी किती आहे 1/2 m v at base a square तर त्याच बॉबची ए पोझिशनच्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी आहे mg into 2r म्हणजे ट्वाइस mg आता वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची अपर मोस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी आहे 1/2 m v at base a square आणि पोटेन्शियल एनर्जी आहे ट्वाइस mg आता वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशन कडे लोअर मोस्ट पोझिशन कडे येईल त्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशन कडनं लोअर मोस्ट पोझिशनला आलेल्या बॉबची कायनेटिक एनर्जी असणार आहे 1/2 m v at base b square तर पोटेन्शियल एनर्जी असणार आहे mg into h is equal to mg into या ठिकाणी हाईट 0 आहे आणि म्हणून mg into 0 is equal to पोटेन्शियल एनर्जी किती मिळाली 0 आणि मग या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की अपर मोस्ट पोझिशन कडे लोअर मोस्ट पोझिशनला आलेल्या बॉबची त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते पण कायनेटिक एनर्जी वाढत जाते आणि मग कमी होणारी पोटेन्शियल एनर्जी ही वाढत जाणाऱ्या कायनेटिक एनर्जी मध्ये असल्यामुळे आपण त्या ठिकाणी असं सांगितलंय की डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी मग आता डिक्रीज होणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे तर त्या ठिकाणी टॉप मोस्ट पोझिशनला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशनला आहे त्यावेळेस त्या बॉबची टॉप मोस्ट पोझिशनच्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी किती आहे ट्वाइस mg आहे मायनस त्या बॉबची लोअर मोस्ट पोझिशनची त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0 इज इक्वल टू आता त्या बॉबची इन्क्रीज होणारी कायनेटिक एनर्जी किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 m v at base b square मधनं इनिशियल कायनेटिक एनर्जी 1/2 m v at base a square त्या ठिकाणी काय करतोय सबट्रॅक्ट करतोय
आणि मग हे सबट्रॅक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नवीन त्या ठिकाणी स्टेप मिळेल. ट्वाइस mgr मायनस 0 ट्वाइस mgr इज इक्वल टू, आता या राईट हँड साइडच्या दोन्ही टर्म्स मधून काय कॉमन काढू शकतो आपण? 1/2m कॉमन काढू शकतोय. 1/2m इन ब्रॅकेट v at base b स्क्वेअर मायनस v at base a स्क्वेअर. या ठिकाणी m ला m काय होईल? कॅन्सल. 2 राईट हँड साइडला डिवाइड, लेफ्ट हँड साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 2gr into 2 4gr इज इक्वल टू v at base b स्क्वेअर मायनस v at base a स्क्वेअर. आपण यापूर्वीच ए पॉइंटला असणाऱ्या बॉबची वेलोसिटी फाइंड आउट केली होती आणि अर्थातच ती वेलोसिटी किती मिळाली होती? 0 मिळाली होती. आणि मग v at base a 0 असल्यामुळे आपण या इक्वेशन मध्ये v at base a च्या ठिकाणी काय पुट अप करू? 0 पुट अप करू. सो आपल्याला त्या ठिकाणी मिळेल 4gr म्हटलं तरी चालतंय किंवा 4rg म्हटलं तरी चालतंय. 4rg इज इक्वल टू v at base b स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर. 4rg is equal to v at base b square minus 0 चा स्क्वेअर. 0 चा स्क्वेअर 0 चा असतो, त्यामुळं v at base b स्क्वेअर मधनं 0 त्या ठिकाणी मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? v at base b स्क्वेअर मिळेल. आणि हेच त्या ठिकाणी व्यवस्थित दिलं तर v at base b स्क्वेअर इज इक्वल टू त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? 4rg मिळालं. मग या ठिकाणी आपण काय करतोय? दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतोय आणि म्हणून आपण म्हणतोय टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. Taking square root on both sides. So v at base b is equal to under root 4rg. v at base b is equal to under root 4rg. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टॉप मोस्ट पोझिशनला रॉडला टाईट केलेल्या बॉबची वेलोसिटी 0 मिळाली, तर बॉटम पोझिशनला रॉडला टाईट केलेल्या बॉबची वेलोसिटी अंडर रूट 4rg इतकी मिळाली. अंडर रूट 4rg इतकी मिळाली. आता आपण त्या बॉबची कुठल्या पोझिशनची वेलोसिटी फाइंड आउट करणार आहोत? मिडल पोझिशनची, अर्थातच सी पोझिशनच्या ठिकाणची वेलोसिटी फाइंड आउट करणार आहोत. आपण रॉडला टाईट केलेल्या बॉबची सी पोझिशनच्या ठिकाणची काय फाइंड आउट करतोय? वेलोसिटी फाइंड आउट करतोय. आणि मग सी पोझिशनच्या ठिकाणची त्या रॉडची वेलोसिटी फाइंड आउट करत असताना त्या ठिकाणी आपण कोणत्या लॉचा आधार घेतोय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आधार घेतोय. पण सांगताना आपण सांगतोय वेलोसिटी ऑफ बॉब ऍट पोझिशन सी. वेलोसिटी ऑफ बॉब ऍट पोझिशन सी. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण रॉडला बॉब टाईट केलाय आणि हा बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना कुठल्या पोझिशनला आलाय? सी पोझिशनला आलाय. आता ज्यावेळेस हा रॉड सी पोझिशनला येईल त्यावेळेस अपर मोस्ट पोझिशन कडनं सी पोझिशनला आलेल्या रॉडची बॉबची पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी काय झालेली असेल? डिक्रीज झालेली असेल. पण ए पोझिशन वरनं सी पोझिशनला आलेल्या बॉबची कायनेटिक एनर्जी काय झालेली असेल? इन्क्रीज झालेली असेल. आणि मग या ठिकाणी पुन्हा आपण तेच सांगतोय की डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ conservation of energy, decrease in potential energy is equal to increase in kinetic energy. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस रॉड किंवा रॉडला टाईट केलेलं बॉब ज्यावेळेस अपर मोस्ट पोझिशन कडे मिडल पोझिशन राहील त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी ट्वाइस mgr वरून कमी होऊन किती झालेली असेल? mgr किती झालेली असेल. कारण सी पॉइंटला असलेल्या बॉबची बी पॉइंट पासूनची हाईट ही r असल्यामुळे सी पॉइंटच्या ठिकाणच्या बॉबची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? mgr असेल. तर ए पॉइंटला असलेल्या बॉबची बॉटम पोझिशन पासूनची हाईट ही 2r असल्यामुळे या ठिकाणची त्या बॉबची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? ट्वाइस mgr असणार आहे. ज्यावेळेस बॉब अपर मोस्ट पोझिशन कडे मिडल पोझिशन कडे त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी ट्वाइस mgr वरून
कमी होऊन किती होईल mgr होईल आणि मग या ठिकाणी डिक्रीज झालेली पोटेन्शियल एनर्जी ट्वाइस mgr मायनस mgr इज इक्वल टू आता त्याच वेळेस बॉब ए पोझिशन कडून सी पोझिशन कडे येत असताना त्याची कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी काय होते वाढत जाते आणि मग इन्क्रीज होणारी कायनेटिक एनर्जी जर त्या ठिकाणी आपल्याला विचार घ्यायची असेल तर कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए आणि मग त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळाले ट्वाइस mgr मायनस mgr इज इक्वल टू 1/2m v बेस c स्क्वेअर मायनस 1/2m v बेस a स्क्वेअर ही सी पॉइंटच्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आहे तर ही ए पॉइंटच्या ठिकाणची त्या ठिकाणी कसली एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी आणि मग आता या ठिकाणी ट्वाइस mgr मधून mgr त्या ठिकाणी मायनस करू आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल mgr मिळेल आता 1/2m v बेस c स्क्वेअर मायनस 1/2m v बेस a स्क्वेअर ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या दोन्ही टर्म्स मधून त्या ठिकाणी 1/2m काय करतो आपण कॉमन काढतोय आपल्या त्या ठिकाणी 1/2m इन ब्रॅकेट v बेस c स्क्वेअर मायनस v बेस a स्क्वेअर आता या ठिकाणी m ला m काय होईल कॅन्सल 2 राइट हँड साइड ला डिवाइड आहे लेफ्ट हँड साइड ला मल्टिप्लाय होईल सो 2gr इज इक्वल टू v at base c स्क्वेअर मायनस v at base a स्क्वेअर असं त्या ठिकाणी आपल्याला मिळेल हेच इक्वेशन जर व्यवस्थित दिलं तर v at base c स्क्वेअर मायनस v at base a स्क्वेअर इज इक्वल टू 2rg असं त्या ठिकाणी आपल्याला मिळेल बट मगाशी सांगितल्याप्रमाणे v at base a किती आहे 0 आहे आणि मग ज्या ठिकाणी v at base a आहे त्या ठिकाणी काय आपण पुट अप करणार 0 पुट अप करणार सो v at base c स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस rg आता 0 चा स्क्वेअर 0 च असतो सो v at base c स्क्वेअर मायनस 0 v at base c स्क्वेअर मिळेल v at base c स्क्वेअर इज इक्वल टू 2rg टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही बाजूंचा जर स्क्वेअर रूट घेतलं तर v at base c इज इक्वल टू अंडर रूट 2rg असं त्या ठिकाणी आपल्याला मिळालं v at base c इज इक्वल त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं अंडर रूट 2rg म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या आणि रॉडला टाईप केलेल्या बॉबची ए पोझिशनच्या ठिकाणची वेलोसिटी आपल्याला मिळाली 0 वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या आणि रॉडला टाईप केलेल्या बॉबची लोअर मोस्ट पोझिशनची वेलोसिटी आपल्याला मिळाली अंडर रूट 4rg आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या आणि रॉडला टाईप केलेल्या बॉबची सी पोझिशनच्या ठिकाणची वेलोसिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली अंडर रूट 2rg अर्थात सी पॉइंटच्या ठिकाणची वेलोसिटी आणि डी पॉइंटच्या ठिकाणची वेलोसिटी ही त्या ठिकाणी कशी असते सेम असते आणि म्हणून v at base d is equal to under root 2rg